काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या उमेदवारीबाबत काँग्रेसचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्त्यांमध्ये अपूर्व असा उत्साह आहे। काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांचा नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी काँग्रेसनं जय्यत तयारी केली। राजमाता जिजाऊंचा आशीर्वाद घेतला। तत्पूर्वी माजी राज्यमंत्री यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी पुष्पांची सजावट करण्यात आली। तेथून हा ताफा कॅम्प येथील जिजाऊंच्या पुतळ्यानजीक आला। जिजाऊंच्या पुतळ्याचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला। सर्व नेत्यांनी पूजा केली। शंखनाद करून शुभारंभ करण्यात आला। माजी राज्यमंत्री डॉक्टर सुनील देशमुख, माजी खासदार अनंत गुडे, माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र जगताप, बबलू देशमुख, मिलिंद चिमोटे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। वारे पंजा आया पंजा, यशोमतीताई तुम आगे बढ़ो, बळवंत भाऊ तुम आगे बढ़ोच्या घोषणा येथे देण्यात आल्या। विरोध आहेत, हीच लढाई जिंकायची आहे। आमदार बळवंत वानखडे जे काँग्रेसचे उमेदवार आहेत ते सध्याही जमिनीवर आहेत, मात्र दुसरे खासदारांना बॉडीगार्ड लागतोय अशी सुद्धा टीका या ठिकाणी सुधीर सूर्यवंशी यांनी केली। सुद्धा काहीच वेळानंतर अमरावती शहरातील नेहरू मैदानामध्ये काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या स्मरणार्थ मोठ्या प्रमाणात रॅलीचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे। शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे, ते सुद्धा संपूर्ण याच रॅलीचं आपल्यापर्यंत आम्ही थेट प्रक्षेपणामध्ये आपलं संपूर्ण आढावा आपल्यापर्यंत दाखवणार आहोत। तोपर्यंत जुळत राहा आणि संपूर्ण या काँग्रेसच्या रॅलीचं आपण सुद्धा आढावा घेत राहोत। आणि आपल्यापर्यंत आज काढण्यात आलेल्या आमदार बळवंत वानखडे जे काँग्रेसचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार आहेत त्यांच्या संपूर्ण या रॅलीचं संपूर्ण थेट प्रक्षेपण आपल्यापर्यंत दाखवणार आहोत। कॅमेरामॅन रोहित खडेसोबत मी अजय शृंगारे, पात्रा सिटी न्यूज, अमरावती। काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडे यांचा नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी काँग्रेसने जय्यत तयारी केली। माजी राज्यमंत्री यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी आजी माजी नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते जमलेत। तेथे पुष्पांची सजावट करण्यात आली व तेथून हा ताफा कॅम्प येथील राजमाता जिजाऊंच्या पुतळ्यानजीक आला। जिजाऊंची पूजा करून हार अर्पण करण्यात आलं, त्यांचा आशीर्वाद घेतला। शंखनाद करून निवडणुकीचा शुभारंभ करण्यात आला। माजी राज्यमंत्री डॉक्टर सुनील देशमुख, माजी खासदार अनंत गुडे, माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र जगताप, बबलू देशमुख, मिलिंद चिमोटेसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। वारे पंजा आया रे पंजा, महाविकास आघाडीचा विजय असो, यशोमती ताई तुम आगे बढ़ो, बळवंत भाऊ तुम आगे बढ़ो च्या घोषणा देण्यात आल्या। विकास आघाडीचा अरे वारे आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय। काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांचं नामांकन अर्ज आज काहीच वेळामध्ये सुरुवात होणार आहे। जंगी रॅलीला नेहरू मैदानातून सुरुवात होणार आहे। तत्पूर्वी आमदार यशोमती ठाकूर यांच्या घरी आपण बघत असाल तर दिवाळीसारखं वातावरण निर्माण झालेलं आहे। पुष्पांचं सजावट वगैरे संपूर्ण पदाधिकारी, कार्यकर्ते जुळलेले आहे। अनेक पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी जुळलेले आहे। भाऊ, काय सांगाल, आज नामांकन अर्ज दाखल होत आहे? हो, आज काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे जे उमेदवार आहेत आणि आप कम्युनिस्ट पक्ष याचे जे अधिकृत उमेदवार आहेत बळवंतराव वानखडे यांचं नामांकन पत्र करण्यासाठी पक्षाचे सर्व नेते, सर्व पक्षाचे वरिष्ठ नेते आज फॉर्म भरण्यासाठी आलेले आहेत आणि अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे। आणि एकंदर जी परिस्थिती आज देशाची लक्षात घेता लोकांचा जो भ्रमनिरास झालेला आहे तो आता मतपेढीतून व्यक्त होणार आहे। त्यामुळे लोकांमध्येही उत्साह आहे आणि आम्ही 100% जिंकून येणार ही आम्हाला खात्री आहे। काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी नामांकन अर्ज दाखल करण्याकरता हजर राहणार काय माहिती? आता तो आपल्याला माहीत आहे की आता सध्या सगळीचकडे फॉर्म भरण्याची घाई आहे, त्यामुळे त्या जिल्ह्यातले पदाधिकारी, नेते हे हजर राहतील आणि अनिल देशमुख साहेब राष्ट्रवादीचे ते पण येणार। नक्कीच या ठिकाणी माजी राज्यमंत्री डॉक्टर सुनील देशमुख सुद्धा आणि खरोखरच अमरावती जिल्ह्यामध्ये यशोमती ताईंचं नाव मोठं अभिमानाने घेतलं जाते आणि यशोमती ताईंचं बळवंत वानखडे यांना खरोखरच स्पर्धेची बाजू जमली होती आणि यशोमती ताई शेवटी तिकीट आणण्यात जिंकल्या। ताई, काय सांगाल, आपल्या घरीच दिवाळीचं वातावरण दिसतं? असं नाही, तुम्ही दिवाळी वगैरे काही नाही आहे, ही एक संघर्षाचं युद्ध आहे। सच्चाई एका साईडला आणि बदमाशी एका साईडला, साधा सरळ खऱ्या अर्थानं शेतकरी भूमिपुत्र एका साईडला आणि नाटक नौटंकी एका साईडला, हे आहे। एका साईडला तुम्ही बघा साफ सुधरे प्रामाणिक माणसं आणि दुसऱ्या साईडला गद्दार, असं ते युद्ध आहे।
आणि अमरावतीचा सन्मान राखायसाठी आम्ही या युद्धात सामील विजय नक्कीच आहे. आहोत. विजय बिलकुल नक्कीच आहे. राज्यमंत्री काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकारीसुद्धा त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काहीच तासानंतर आता पुन्हा नेहरू मैदानामध्ये अमरावती जिल्ह्यातील हजारो काँग्रेसचे पदाधिकारी दाखल होणार आहे आणि त्याच ठिकाणावरून नेहरू मैदानातून जंगी रॅली काढून नामांकन अर्जसुद्धा दाखल करण्यात येणार आहेत. तोपर्यंत पुन्हा आपण जोडूया याच काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्याकरिता काढण्यात येणारी जंगी रॅली, नामांकन अर्जाची रॅलीचा सुद्धा संपूर्ण आढावा आपल्यापर्यंत देणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा सिटी न्यूज. कॅमेरामॅन रोहित खळेसोबत मी अजय शृंगारे, पाहत राहा सिटी न्यूज अमरावती. तुम्ही उमेदवारी अर्ज महाविकास आघाडीतर्फे दाखल केलेला आहे, सभा होणार आहे, काय सांगाल? महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांसह नुकताच मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि याच्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यापूर्वी आम्ही सर्व महामानवांच्या पुतळ्यांचे दर्शन घेतले आणि आता उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर महाविकास आघाडीची प्रचंड अशी जाहीर सभा होईल. दुपारी 12 आता नेहरू मैदानात 12:30 वाजता नेहरू मैदान. काय सांगाल, आज आपलं नामांकन अर्ज दाखल होणार आहे? आज अतिशय आनंद वाटतो की आज माझा महाविकास आघाडीमार्फत फॉर्म उमेदवारी अर्ज दाखल होत आहे. काय सांगाल, आजच्या दिवशी आपला जंगी रॅलीसुद्धा आपण काढण्यात येत आहे, शक्ती प्रदर्शनसुद्धा होणार आहे? शक्ती प्रदर्शन निश्चितच राहील, कारण महाविकास आघाडीची ताकद तेवढी आहे आणि ताकद आता काही थोड्या वेळाच आपल्याला दिसून येईल. या ठिकाणी दिसत आहे. शिवसेनेचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि काँग्रेसचे तीनही पक्षाचे नेते या ठिकाणी आहे. मात्र दिनेश बुब यांनी बंडखोरी केली, त्याच्यामुळं मताचं विभाजन होऊ शकते का? नाही. कसा आहे, महाविकास आघाडी एकच संघ आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी हे गेल्या ज्या बैठकीत रात्री बैठक झाली सगळे एकत्र आहे आणि महाविकास आघाडीच्या सोबत आहे. दिनेश बुब यांनी जो निर्णय घेतला तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. प्रहारचा आणि आमचा काही संबंध नाही. प्रहारच्या संबंधात त्यांना जे करायचं आहे ते करतील, परंतु शिवसेनेचे संपूर्ण जिल्ह्यातले कार्यकर्ते, शिवसैनिक आणि पदाधिकारी हे माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये महाविकास आघाडीचं काम करतील. नामांकन अर्ज दाखल होणार आहे, काय प्रतिक्रिया राहील आपल्या? हे आता विजयाची नांदी आहे. आम्हाला तर शिवसेनेला त्या नवनीत राणांनी जे आमच्या साहेबांना बोललीत, जे आमच्या साहेबांचं मन दुखवलं, सन्माननीय उद्धवजींच्या बाबत बोलायची तिची नखाची पण बरोबरी नाही आहे, तरी ते बाई स्वतःच्या अवकातीत न राहता ते आमच्या उद्धवजींना बोलले. त्याचा आम्हाला बदला घ्यायचा आणि बळवंतरावांच्या रूपाने आम्ही तो बदला घेणार आहे. बळवंतराव खासदार 100% होणार आहे आणि महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब गट हा 100% ताकदीनं बळवंतरावांना खासदार करतात. माझे आमदार अभिजित अडसूळचं म्हणणं आहे की जुने शिवसैनिक माझ्यासोबत आहे, याच्यात काय? त्याची पार्टी वेगळी आहे. गेल्या 2 वर्षापासून तो पळाला आहे. त्याचा काय संबंध आमच्याशी? आणि त्याच्यासोबत त्याचे असतील तर धन्यवाद. जे आहेत ते, जे आम्हाला सोडून गेले ते लोक त्यासोबत असतील ना, त्याचा आमचा काही संबंध नाही. विजय आपला महाविकास आघाडीचा 100% विजय बळवंतराव वानखडेचा आहे. बळवंतराव वानखडेसारखी जे पर्सनॅलिटी आहे हे सर्व लोकांना चालणारी आहे. आजही बळवंतराव आमदार असतानाही जमिनीवर आहे. बळवंतराव अजून हवेत उडले नाही आहे आणि खासदार झाल्यावरही बळवंतराव हे जमिनीवरच राहतील आणि लोकांना रस्त्याने कुठेही भेटतील. लोकांचे अपार्टमेंट, बॉडीगार्ड, हे ते नाटकं बळवंतरावला जरूरत नाही आहे. आणि बाकी गेले तर 100 बॉडीगार्ड असते, ते इधर जाव रे उधर जाव रे. हा बळवंतराव एकटाच आहे. ज्याला कोणी असा बॉडीगार्ड नाही, त्याची जनता बॉडीगार्ड आहे, असा तो उमेदवार आहे आणि असा उमेदवार जनता आता निवडून आणणार. आमदार बळवंत वानखडे यांना काँग्रेसची उमेदवारी मिळालेली आहे. आज नामांकन अर्ज दाखल होणार आहे, शक्ती प्रदर्शनसुद्धा होणार आहे, काय प्रतिक्रिया? बघा, ही जी लढाई आहे, बळवंत वानखडे जे आहेत ते सामान्यांचा कार्यकर्ता, सामान्यांचा उमेदवार म्हणून उमेदवारी मिळालेली आहे. आमच्यासारखा प्रत्येक कार्यकर्ता आज हे म्हणतो आहे की उमेदवारी मला मिळालेली आहे. प्रत्येक कार्यकर्ता म्हणतो आहे उमेदवारी मला मिळालेली आहे, सामान्य कार्यकर्त्याला मिळाली आहे आणि माझं नाव बळवंत वानखडे आहे. हा जो टोन आहे, हा जो सूर आहे, हा संबंध जिल्हाभरामध्ये आहे
आणि पहिल्यांदा एखाद्या सामान्य कार्यकर्त्यावर काँग्रेस पक्षानं आणि महाविकास आघाडीनं जबाबदारी दिलेली आहे आणि ही जी लढाई आहे ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी असणार आहे आणि सामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या, महिलांच्या, बेरोजगारांच्या, अल्पसंख्याकांच्या, दलितांच्या सगळ्या प्रश्नांचं प्रतिनिधित्व बळवंतराव लोकसभेमध्ये करतील हा विश्वास आजच्या या निमित्तानं आहे. म्हणूनच प्रत्येकांमध्ये स्वयंस्फूर्तीने लोक पुढे येत आहेत आणि हा जो सूर आहे हा आजचा जो टोन आहे हा विजयी रॅलीमध्येच असणार आहे हा विश्वास सगळ्या सामान्य कार्यकर्त्यांना आहे. एकीकडे वंचितने सुद्धा उमेदवारी या ठिकाणी दाखल केलेली आहे. आनंदराज आंबेडकर सुद्धा निवडणुकीमध्ये उभे आहेत. काय वाटते बहुजनामध्ये मतांची विभाजनी या निवडणूक होणार? बघा, वंचित असेल किंवा जे काही आंबेडकरी पक्ष आहेत, आंबेडकरी कार्यकर्ता जो आहे, आंबेडकरी समाज जो आहे हा बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय एकूणच ज्या भूमिका आहेत त्याबद्दल अत्यंत जागृत आहे. त्याला माहिती आहे की माझी लढाई जी आहे ही लढाई कुण्या पक्षाविरोधात नाही आहे, तर माझी लढाई या संविधानाला जे डॅमेज करू पाहत आहेत, संविधान बदलू पाहत आहेत त्यांच्या विरोधातली आहे. म्हणून आजचं जे टार्गेट आहे हे आमचं सामान्य कार्यकर्त्याचं आणि समाजाचं टार्गेट हेच आहे. कोण निवडून येतो हे महत्त्वाचं नाही आहे, आपण कशासाठी लढतो आहे. समजा हा जर समाज एकूणच जिल्हा जो आहे तो त्या अर्थानं विचार करतो आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं आहे की हे तुम्ही जे काही मुद्दे मांडतायत हे मुद्दे एवढे परिणामकारक होणार नाहीत, कारण आता समाजाला माहीत झालेलं आहे, काय माहीत व्हायला पाहिजे ते माहीत झालेलं आहे आणि खरी लढाई ही संविधानाच्या बाजूला असणाऱ्यांची आणि संविधानाच्या बाजूला नसणाऱ्यांची किंवा संविधानाच्या बाजूला नसणाऱ्यांना पोषक वातावरण निर्माण करून देणाऱ्यांची अशी आहे. आमचा कार्यकर्ता जो आहे, आमच्या जिल्हा जो आहे तो संविधानाच्या बाजूनं खमे ठोकपणे उभा आहे.